कैदी नंबर 826, जो वयाने खूपच कमी होता, ज्याचं वय जवळपास 18 वर्ष होतं. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र प्रकारचे हावभाव होते. नाही मी त्याला निरागस बोलू शकत होते आणि नाही लबाड. जेव्हा कधी मी त्याला पाहायचे तेव्हा मला असंच वाटायचं की तो कोणत्या तरी खोल विचारात आहे. त्याचा चेहरा अगदी केविलवाना असायचा. मला त्याच्याबद्दल खूप वाईट वाटायचं, कारण की त्याला फाशीची शिक्षा मिळाली होती. वयाच्या 18व्या-19व्या वर्षी तो हे जग सोडून जात होता, जिथे त्याच्यासाठी हे जग अजूनही उघडलंच नव्हतं. तो तर वयाने खूपच लहान वाटत होता. माझं मन खूप करायचं की मी त्याला विचारावं की तुला कोणत्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली आहे, की ज्यामुळे तू तुझं आयुष्य आनंदाने जगायचं सोडून मृत्यूच्या वाटेवर निघाला आहेस. परंतु त्याच्या चेहऱ्यावर इतके केविलवाने भाव असायचे की मी त्याला त्याच्यासोबत बोलायला देखील भीती वाटायची. माझं नाव रोहिणी आहे आणि पेशाने मी इन्स्पेक्टर होते आणि पोलिसात काम करणाऱ्या लोकांप्रमाणे माझं देखील मन दगडाचं होतं. परंतु त्या कैद्याला पाहून माझं मन विरघळायचं, ज्याचं नाव राजू होतं. माझं त्याच्यासोबत बोलायचं मन करायचं. सोबत मला त्याच्यासोबत खूप काही बोलायचं होतं, त्याला खूप काही विचारायचं होतं. परंतु जेलच्या आतमध्ये असं वातावरण नसायचं की तुम्ही एखाद्या कैद्यासोबत असं गप्पा गोष्टी करू शकाल. आज मला ऑर्डर मिळाली होती की कैदी नंबर 826ला 2 दिवसानंतर फाशीची शिक्षा द्यायची आहे. याचा अर्थ त्याच्या शिक्षेची वेळ आली होती. आज माझं मन खूपच उदास झालं. आज माझ्या मनामध्ये खूपच भीती निर्माण झाली होती. ती ऑर्डर हातात पडताच माझं हृदय खूप जोरजोरात धडधडत होतं, कारण की आज त्याला फाशीची शिक्षा मिळणार होती. माझं मन अस्वस्थ होत होतं. मी विचार केला की मी त्या कैद्याला त्याची शेवटची इच्छा विचारेल, कारण माणसाला मरणाच्या आधी त्याची शेवटची इच्छा नेहमी विचारली जाते. हा त्याचा अधिकार असतो की त्याला फाशी देण्यापूर्वी शेवटची इच्छा विचारली जाते. मग ती इच्छा त्याच्या आवडीचं जेवण जेवायची असेल किंवा त्याला त्याच्या आवडीच्या व्यक्तीला भेटायची असेल, त्यांची ती इच्छा नेहमीच पूर्ण केली जायची. कैदी नंबर 826ला फाशीची शिक्षा मिळाली होती, त्यामुळे त्याला देखील शेवटची इच्छा विचारली जाणार होती. त्या दिवशी त्याचे आई-वडील त्याला भेटायला आले होते. त्याची आई त्याला मिठी मारून जोरात रडत होती. त्याची आई बोलत होती, बेटा, मला पूर्ण विश्वास आहे की देव तुला ही शिक्षा भोगावी लावू देणार नाही. तुला त्या शिक्षेपासून नक्कीच वाचवेल. माझं मन मला सांगते की माझा मुलगा निर्दोष आहे. मला त्या बाईवर दया येऊ लागली. ती बाई हे सगळं काय बोलत होती, कारण की त्याला फाशीची शिक्षा तर 2 दिवसानंतर होणारच होती. आणि एकदा का शिक्षा सुनावली गेली की मग त्याला कोण अडवू शकत होतं. खरं तर पुढचा दिवस रविवार होता, त्यामुळे मला आजच त्याच्या शिक्षेची ऑर्डर मिळाली होती आणि मला सांगितलं गेलं होतं की आजच त्याच्या घरातल्या लोकांसोबत भेट घडवून आणावी, जेणेकरून सोमवारी त्याला त्याची शिक्षा दिली जाईल. मला तर असं वाटत होतं की त्या कैद्याची म्हणजे राजूची शेवटची इच्छा हीच असेल की स्वतःच्या परिवाराला भेटावं आणि त्यानंतर तो कोणतीही इच्छा व्यक्त करणार नाही. त्यांना भेटल्यानंतर तो फक्त मरून जाणंच पसंत करेल. परंतु मला हे माहीत नव्हतं की त्याची शेवटची इच्छा ही इतकी विचित्र आणि सगळ्यात वेगळी असेल. राजूची त्याच्या घरातल्यासोबत भेट घडवून आणल्यानंतर त्याला पुन्हा कोठडीमध्ये बंद केलं गेलं. आता त्याच्याजवळ फक्त 48 तास शिल्लक राहिले होते. मी अगदी आपुलकीने त्याला विचारलं, राजू, तुझी मरणाआधीची शेवटची इच्छा तर पूर्ण झाली असेलच. आता तुझी अजून शेवटची इच्छा काय असणार आहे? तो तर तुझ्या घरातल्यांना भेटला आहेस. आता तर तुझ्या मनामध्ये दुसरी कोणतीच इच्छा राहिली नसेल. त्यावर राजू म्हणाला, असं अजिबातच नाही. माझी शेवटची इच्छा आहे आणि मला ती इच्छा पूर्ण करायची आहे. राजूने लगेचच मला उत्तर दिलं, काय इच्छा आहे तुझी? तेव्हा राजू बोलू लागला की तुम्ही मला वचन द्या की तुम्ही लोक माझी ती इच्छा पूर्ण कराल. हां, पूर्ण करणार, नक्कीच पूर्ण करणार, कारण की हा तुझा अधिकार आहे. मी त्याच्यावर दया दाखवून म्हणाले,
त्यावर तो म्हणाला की ठीक आहे, मला एका मोठ्या अधिकारासमोर हजर करा. मी माझी इच्छा अशी कोणालाही सांगणार नाही, कारण की माझी इच्छा खूप खास आहे आणि माझी इच्छा आहे की तुम्ही असंच कसंही माझी इच्छा वरपर्यंत पोचवू नये. त्याचं ते बोलणं ऐकून मला राग तर आला होता, परंतु तो फाशीच्या शिक्षेचा गुन्हेगार होता. त्यामुळे विचार केला, ठीक आहे, जाऊ दे. सध्या तरी हा 2 दिवसांचाच पाहुणा आहे, त्यामुळे त्याच्यासोबत दुश्मनी करून मला काय मिळणार होतं. मी SP साहेबांच्या समोर राजूला हजर केलं. बोल बेटा, तुझी काय इच्छा आहे? SP साहेब इतक्या प्रेमळपणे एखाद्या फाशीच्या गुन्हेगारासोबत कसं काय बोलू शकत होते, परंतु कदाचित त्यांनी देखील त्याच्या वयावर दया आली असेल किंवा त्याचा अपराध काय आहे हे त्यांना माहीत नसेल. त्याने असं काय अपराध केला आहे ज्यामुळे त्याला फाशीची शिक्षा मिळाली आहे. कारण की या जेलमध्ये बहुतेक गुन्हेगार असेच होते की ज्यांचा अपराध खूप छोटा होता, परंतु त्यांना फाशीची शिक्षा मिळाली होती. तर मोठे मोठे गुन्हेगार अपराधी बाहेर आरामात फिरत होते. जेव्हा राजूला त्याची शेवटची इच्छा विचारली गेली तेव्हा राजू बोलू लागला, SP साहेब, माझी शेवटची इच्छा आहे की मला या जगामध्ये पहिलं आणि शेवटचं लग्न करायचं आहे. मला लग्न करायचं आहे आणि एक दिवस मला माझ्या बायकोसोबत घालवायचा आहे. त्याची इच्छा ऐकून आमच्या तोंडाला जणू कुलूपच लागलं होतं. तेव्हा SP साहेबांनी जरा हुशारीने काम घेतलं आणि म्हणाले, हे बघ बेटा, तुझं लग्न तर आम्ही करून देऊ शकतो, परंतु तुझ्यासोबत लग्न करण्यासाठी तयार कोण होईल? तुझ्या घरातले श्रीमंत तर नाहीत, तू एक गरीब घरातला मुलगा आहेस, त्यामुळे कोण तुझ्यासोबत लग्न करेल? का उगाच हा चान्स घालवतोस? त्यापेक्षा कोणती तरी दुसरी इच्छा व्यक्त कर. जर तुला तुझ्या आवडीचं काही खायचं असेल, कोणाला भेटायचं असेल तर ते आम्हाला सांग, आम्ही ते सर्व तुझ्यासाठी करायला तयार आहोत. तू फाशीच्या शिक्षेचा गुन्हेगार आहेस आणि आमच्यासाठी ही खूपच दुःखाची बातमी आहे, परंतु न्याय खूप कडक आहे आणि न्याय असाच आहे, सगळ्यांसाठी बरोबर आहे. मग कोणी वयाने लहान असू दे किंवा वयाने मोठा असू दे, एखादा साधू असू दे किंवा एखादा बदमाश, सगळ्यांना नजरेतून पाहिलं जातं. मला माहीत नाही की तुला शिक्षा का मिळाली आहे. तुझी केस तर भरपूर दिवस कोर्टात चालली सुद्धा नाही, परंतु तुला फाशीची शिक्षा मिळाली आहे. तुझ्या केसचा निकाल तर लगेचच लागला आणि तुला फाशीची शिक्षा मिळाली आहे आणि यामध्ये तुझा अधिकार आहे की तुझी शेवटची इच्छा आम्ही पूर्ण करावी. तुझी ही इच्छा मी पूर्ण करू शकतो, परंतु तुझ्यासोबत लग्न करायला कोणी तयार तर असायला पाहिजे ना. आणि जर कोणी तयार नसेलच तर तुझं आम्ही लग्न कसं करून देऊ? तेव्हा राजू बोलू लागला, SP साहेब, मी तुम्हाला एक अशी कल्पना सांगणार आहे ज्यामुळे माझं लग्न आपोआप होऊन जाईल. त्याचं ते बोलणं ऐकून मी देखील कान टवकारले. विचार करू लागले की हा एखाद्या जेलमधल्या आरोपी महिलेसोबत तर लग्न करायचं बोलत नसेल ना. राजू बोलू लागला की तुम्ही बाहेर जाहीर केलं की राजूसोबत लग्न करायला कोण तयार आहे आणि जी बाई राजूसोबत लग्न करायला तयार असेल ती एक रात्र त्याच्याबरोबरच राहील. आणि तुम्ही मला वचन द्या की जर माझ्यासोबत लग्न करण्यासाठी एखादी बाई तयार झाली तर तुम्ही तिला अडवणार नाही. राजूने अगदी हुशारीने आम्हाला हे सगळं सांगितलं. तेव्हा आम्ही म्हणालो, ठीक आहे, परंतु आम्हाला वाटत नाही की तुझ्यासोबत लग्न करायला कोणी तयार असेल. एखादी बाई तिचं आयुष्य का बर्बाद करेल, एका दिवसासाठी का नवरी बनेल, तुझी बायको होऊन स्वतःच्या परिवारासोबत दुश्मनी ओढवून घेईल. परंतु राजूने माझं काहीच बोलणं ऐकलं नाही. बोलू लागला, तुम्ही फक्त जाहीर करा, हीच माझी इच्छा आहे. त्यानंतर जर कोणीही बाई माझ्यासोबत लग्न करण्यासाठी तयार झाली नाही तर मग मी दुसरी कोणतीच इच्छा व्यक्त करणार नाही. मग मला फाशीची शिक्षा दिली तरी चालेल. राजूच्या सांगण्यानुसार आम्ही बाहेर शहरात जाहीर केलं की राजूला लग्न करायचं आहे आणि सोबतच हे देखील सांगितलं त्याला फाशीची शिक्षा मिळाली आहे आणि 2 दिवसानंतर त्याला फाशी मिळणार आहे आणि तो
या जगातून निघून जाईल. जर तरी देखील एखाद्या बाईला त्याच्यासोबत लग्न करायचं असेल तर या पोलीस स्टेशनमध्ये या, मग तिथून तिला जेलमध्ये पोहोचवलं जाईल. आम्हाला तर हे सगळं मजाकच वाटलं होतं. आम्ही तर त्याची इच्छा पूर्ण केली. परंतु अवघ्या 1.5 तासानंतर एका हवालदाराने सांगितलं, एक बाई आली आहे आणि ती नवरीच्या वेशात आहे आणि तिच्यासोबत वकील देखील आहेत. त्याचं ते बोलणं ऐकून मला खूप मोठा धक्का बसला. मला वाटलं कदाचित हा असंच काहीतरी खोटं बोलत असेल. परंतु मी आणि SP साहेब जेव्हा बाहेर गेलो तेव्हा हे पाहून हैराण झालो की समोर एक तरुण मुलगी, जिचं जवळपास 17 ते 18 वर्ष वय असेल, ती नवरीच्या वेशात उभी होती आणि तिच्यासोबत वकील देखील होते. त्या वकिलाकडे बघून असं वाटत होतं की त्यांनी तिच्या आणि राजूच्या लग्नासाठी यायला परवानगी दाखवली आहे. तिचं लग्न लावून देण्यासाठी होकार दिला आहे. त्या मुलीच्या ड्रेसकडे, त्या मुलीच्या साडीकडे आणि मेकअपकडे बघून असं वाटत होतं की तिने तर हे सगळं आधीच तयार करून ठेवलं होतं. ही अशी इच्छा का व्यक्त केली? एका दिवसासाठी त्याला त्याच्या बायकोला भेटून काय मिळणार होतं? ही बाई कोण आहे? मी वकिलाला विचारलं. तेव्हा वकील बोलू लागले की मला माहीत नाही, पण ही माझ्याजवळ आली तेव्हा ती नवरीच्या वेशात होती. म्हणाली की मला जेलमध्ये घेऊन चला, मला राजूसोबत लग्न करायचं आहे. मला माहीत नाही, पण ही माझ्याजवळ आली तेव्हा ती नवरीच्या वेशात होती. म्हणाली की मला जेलमध्ये घेऊन चला, मला राजूसोबत लग्न करायचं आहे. मला माहीत नाही, परंतु माझी देखील इच्छा पूर्ण होईल, कारण की माझं राजूवर खरंच खूप प्रेम आहे. आम्हाला माहीत नव्हतं की राजूवर एखाद्या मुलीचं इतकं प्रेम आहे की ती त्याच्यासाठी सर्व काही सोडायला तयार आहे. ते सगळं खूपच विचित्र होतं. परंतु आमचं काम तर त्याची इच्छा पूर्ण करणं होतं. आम्ही कोणत्याच गोष्टीवर काहीच आक्षेप घेतला नाही. मग राजूला त्याच्या कोठडीतून बाहेर घेऊन आले आणि एका खुर्चीवर बसवलं आणि मग वकिलांनी लग्नाचे पेपर समोर केले. दोघांनीही पेपरवर सही केली आणि एकमेकांना हार घातले. सर्वांच्या समक्ष पेपरवर सही केली आणि एकमेकांना हार घातले. राजू बोलू लागला की आता माझ्या हक्काप्रमाणे आणि तुमच्या वचनाप्रमाणे माझ्या बायकोला माझ्यासोबत पाठवा. मी तिच्यासोबत गप्पा गोष्टी करेन. पूर्ण दिवस आम्ही आमच्या जुन्या आठवणींना उजाळा देऊ आणि मग त्यानंतर ही निघून जाईल आणि मग त्यानंतर तुम्ही मला फाशीवर चढवा. मला काहीच दुःख होणार नाही. मला माझं प्रेम मिळेल. राजूचं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात पाणी देखील आलं. खरंच प्रेम खरंच हे असं असतं. मी मनातल्या मनात हाच विचार केला, परंतु मला हे माहीत नव्हतं की यामागे किती मोठी कहाणी असेल ज्यामुळे आमची शुद्ध हरपणार होती. SP साहेबांनी हसत माझ्याकडे इशारा केला की तू या मुलीला राजूच्या कोठडीमध्ये कैद कर. तिथे तर खुर्ची देखील नाहीये, अंथरूण देखील नाही. ही मुलगी स्वतःच वैतागून तिथून निघून बाहेर निघेल. मी देखील हाच विचार केला होता. मी त्या मुलीला राजूच्या कोठडीमध्ये घेऊन गेले. तेथे तर मुश्किलपणे 2 लोकांना उभं राहण्यासाठी जागा होती. मी त्या दोघांनाही त्या कोठडीमध्ये बंद केलं आणि मग स्वतः बाहेर आले. मला वाटलं की थोड्या वेळानंतर ती मुलगी वैतागेल, परंतु मला हळूहळू आवाज येऊ लागले. काहीतरी तोडण्याचा आवाज येऊ लागला. असं वाटत होतं की कोणीतरी काहीतरी तोडण्याचा प्रयत्न करत आहे. असं वाटलं की कदाचित ते त्या कोठडीचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु मी निर्धास्त होते, कारण की मला माहीत होतं कोठडीचा दरवाजा तोडणं किंवा उघडणं इतकी सोपी गोष्ट नाही. माझा हाच प्रयत्न होता की राजूने त्याच्या मनातलं त्याच्या प्रेयसीसोबत बोलावं. सध्या तरी मला त्या दोघांमध्ये काहीच रस नव्हता. ते जे काही बोलत होते ते मी ऐकले नाही, त्याच्यावर लक्ष दिलं नाही. मला निर्धास्त करणारी एकच गोष्ट होती की त्या कोठडीच्या दरवाजावर एक खूप मोठा कुलूप लावला गेला होता आणि ते कुलूप कोणीही तोडू शकत नव्हता. खूप वेळ निघून गेला. मला झोप येऊ लागली. तेव्हा मला त्या कोठडीतून ओरडण्याचा आवाज आला. मी लगेचच तेथे गेले. तेव्हा ती मुलगी जी राजूसोबत लग्न करून इथे आली होती ती त्या कोठडीमध्ये बसली होती.
ती बोलू लागली, मला इथून बाहेर काढा. आता मी राजूसोबत 1 मिनिट देखील राहू शकत नाही. मला वाटलं कदाचित राजू तिच्यासोबत काहीतरी चुकीचा वागला असेल. ती मुलगी बोलू लागली की माझ्या घरातले माझी वाट पाहत असतील, त्यामुळे मला आता घरी जायचं आहे. राजूसोबत लग्न करून इथे आली होती, पण त्या कोठडीमध्ये बसली. ती बोलू लागली, मला इथून बाहेर काढा. आत्ता मी राजूसोबत इथे राहू शकत नाही. मी लगेचच त्या कोठडीचा दरवाजा उघडला, त्या मुलीला बाहेर काढलं आणि पुन्हा एकदा कोठडीच्या दाराला कुलूप लावून राजूला बंद केलं आणि पुन्हा माझ्या केबिनमध्ये आले. मला या गोष्टीची अजिबातच कल्पना नव्हती की जेव्हा सकाळ होईल तेव्हा एक मोठं वादळ येणार आहे. सकाळी मला SP साहेबांनी विचारलं की तो कैदी नंबर 826 कुठे आहे. तेव्हा मी म्हणाले, कुठे असणार तो त्याच्या कोठडीमध्ये बंद असेल. तुम्ही असं का विचारताय. तेव्हा SP साहेब बोलू लागले की मला तर कुठे दिसत नाही. मी एका कॉन्स्टेबलला पाठवलं होतं, सांगितलं की येताना राजूला घेऊन ये, परंतु त्याला तो कुठे सापडला नाही. तुझ्याकडून काही चूक झाली नाही ना. मी SP साहेबांना सांगितलं होतं की मी जाऊन बघते, पण माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं. जर तो कैदी कुठे हरवला किंवा जर त्याने मला फसवलं असेल तर मग मी काय करणार होते. मी धावत धावत कैदी नंबर 826च्या कोठडीजवळ गेले. तिथे तर नेहमीप्रमाणे खूपच अंधार पसरलेला होता. नेहमीप्रमाणे मी राजूला आवाज दिला, पण तो काहीच उत्तर आलं नाही. मी टॉर्च लावून पाहिलं तेव्हा एक माणूस होता. तो जमिनीवर पडलेला होता. असं वाटत होतं की त्याचा मृत्यू झाला आहे. मी लगेचच ती कोठडी उघडली, पण जेव्हा ती त्याला हात लावला तेव्हा माझा तर जीवच गेला. इतक्यात SP साहेब देखील तिथे पोहोचले होते. त्यांनी देखील त्या माणसाकडे पाहिलं. तेव्हा त्यांना देखील खूप मोठा धक्का बसला. SP साहेब मला ओरडू लागले, तुला अजिबातच अक्कल नाही का. इथे काम करून तुला एवढी वर्ष झाली आहेत, तुला एवढा अनुभव आहे, परंतु अजूनही लोक कसे असतात हे तुला ओळखता येत नाही का. SP साहेब मला ओरडत होते, याबद्दल तुला कसं काही माहीत नाही. लाज वाटले पाहिजे तुला. मला माहीत नाही तुझं लक्ष कुठे असतं. जर त्याचा मृत्यू झाला असेल तर त्यासाठी फक्त तू जबाबदार असशील. SP साहेब मला ओरडत होते आणि माझं मन करत होते की समोर पडलेल्या त्या माणसाला जमिनीवर जोरात आपटावं. इतका मोठा धोका आमच्यासोबत झाला होता, त्याला कोणत्याही किमतीत आम्ही विसरू शकत नव्हतो. मी विचार केला होता, ती मुलगी जी राजूसोबत लग्न करण्यासाठी आली होती, जी प्रेमामध्ये वेडी झाली होती, तिला राजूने इथे आम्हाला फसवण्यासाठी पाठवलं आहे. तो तर नवरीचा वेश करून त्या जेलमध्ये पळून गेला होता आणि आमच्यासमोर त्या मुलीला ठेवून गेला होता. आता त्या मुलीला आम्ही फाशीची शिक्षा तर देऊ शकत नव्हतो, कारण फाशी तर ज्याला फाशी मिळालेली असते त्याच आरोपीला दिली जाते. आता या मुलीला आम्ही काय बोलू शकत नव्हतो. जी मुलगी आमच्यासमोर पुरुषांचे कपडे घालून उभी होती. तुम्ही लोकांनी राजूसोबत चांगलं केलं नाहीत, त्याला फाशीची शिक्षा देणं हे खूप चुकीचं होतं आणि हे सगळं आता वेळेनुसार सिद्ध होईलच. माझ्या नजरेला नजर मिळवून ती हे सर्व बोलत होती. तेव्हा मला तिच्यावर खूप राग येऊ लागला, परंतु मी काहीही करू शकत नव्हते. SP साहेबांनी ऑर्डर दिली की आता लवकरात लवकर राजूला शोधलं जावं, नाहीतर 2 दिवसानंतर आपण काय उत्तर देणार आहोत. आपल्याला त्याला फाशीची शिक्षा द्यायची आहे, फासावर लटकवायचं होतं आणि तो आता आपल्याला फसवून पळून गेला आहे, चकवा देऊन पळून गेला आहे. ही खूपच लाजिरवाणी गोष्ट आहे. मला तुझी ड्युटी पुरुषांच्या जेलमध्ये लावायलाच नको पाहिजे होती. शेवटी स्त्री असते, ती पुरुषांना समजू शकत नाही. SP साहेब मला खूप काही सुनावत होते. माझं हृदय, माझं मन खूप घाबरलेलं होतं. मला समजत नव्हतं की इतका मोठा धोका माझ्यासोबत कसा घडू शकत होता. मी एका पुरुषावर विश्वास ठेवला, एका मुलीवर दया दाखवली आणि त्यांचे लग्न लावून दिले आणि त्यांनी माझ्या डोळ्यामध्ये धूळ फेकली. परंतु आता आमच्याजवळ फक्त एकच उपाय होता. आम्ही त्या मुलीच्या आईवडिलांपर्यंत पोहोचू किंवा राजूला शोधावं. राजू रात्रीच्या अंधारात कुठे गेला होता याबद्दल आम्हाला काहीच माहीत नव्हतं.
कारण की तो इथून सकाळी 4 वाजता निघाला होता. परंतु मला त्या मुलीचं खूप आश्चर्य वाटत होतं. मला आता हे जाणून घेण्याची खूप उत्सुकता होती की ती मुलगी कसं काय राजूच्या जागेवर बसण्यासाठी तयार झाली. कसं काय तिने राजूला स्वतःचा नवरा देखील कबूल केलं आणि कसं तिने विचार केला की त्याची फाशी तिला दिली जावी. इतकं प्रेम एखाद्या आरोपीवर कोणीही करू शकत नाही. राजू इतका वाईट असता तर या मुलीने त्याच्यावर इतकं प्रेम का केलं असतं. मी तिला तिच्या आईवडिलांबद्दल विचारलं तेव्हा तिने लगेच सांगितलं की मी प्रकाश पाटलांची मुलगी आहे. प्रकाश पाटील दुसऱ्या गावात राहत होते. प्रकाश पाटलाला शोधून काढणं आमच्यासाठी इतकं काही कठीण काम नव्हतं. मी विचार केला जर ही मुलगी माझ्या समोर आहे तर मग सर्व काही हिला विचारलं तर. मग मी तिला राजूबद्दल विचारलं तेव्हा तिने मला विचित्र गोष्ट सांगितली. बोलू लागली, मी राजू दादाबद्दल एक एक गोष्ट सांगण्यासाठी तुम्हाला तयार आहे. मी हैराण होऊन तिला पाहत होते. ती तिच्या नवऱ्याला दादा बोलत होती. दादा, तू त्याला भाऊ समजतेस, नात्याने तो तुझा भाऊ लागतो का? तुम्ही लोकांनी हे सगळं नाटक केलं का? नाही, राजू माझा भाऊ लागत नाही, परंतु माझ्या भाऊसारखाच आहे. माझं त्याच्यावर नक्कीच प्रेम आहे, परंतु माझं प्रेम हे असं नाही. मी त्याला भाऊ मानत होते. ती मुलगी मला सांगत होती, मग तू हे सगळं का केलंस? तू त्याच्यासोबत लग्न का केलंस? काय कारण आहे? तू आम्हा सर्वांना चकवा देण्यासाठी, राजूला इथून पळून जाण्यास मदत करण्यासाठी आमच्यासोबत हे असं काही केलं आहेस ना? मी रागावूनच तिला विचारलं. विश्वास ठेवा, असं अजिबातच नाही. तो संध्याकाळपर्यंत परत इथे येईल. तो मला इथे कसं बघू शकतो? आता तर त्याने माझ्यासोबत लग्न देखील केलं आहे. मी त्याची जबाबदारी आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की ही जबाबदारी झिडकारून घाबरून तो कधीही जाणार नाही. त्या मुलीचं बोलणं ऐकून मी हैराण झाले. परंतु त्यानंतर तिने मला जी गोष्ट सांगितली ती जर मला खूपच हैराण करणारी होती आणि मग मला मजबूर केलं की मी पुन्हा माझा निर्णय बदलावा आणि यामागे खरं काय आहे ते शोधून काढावं. माझं नाव मयुरी आहे आणि माझ्या मोठ्या बहिणीचा साखरपुडा राजूसोबत झाला होता. राजू लहानपणापासूनच खूपच बहादूर मुलगा होता. आयुष्यामध्ये खूपच कमी प्रसंग आला असेल जेव्हा राजू एखाद्याला घाबरून पळून गेला असेल. राजू माझ्या आईवडिलांच्या बहिणीचा मुलगा आहे. तो आत्याचा मुलगा असल्यामुळे माझ्या आईवडिलांचा राजू दादावर खूप विश्वास होता आणि त्यामुळेच त्यांनी माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न राजू दादासोबत ठरवलं. त्यामुळे तो आमच्या घरी देखील ये जा करू लागला. परंतु गावातलं वातावरण खूपच वेगळं असतं. एके दिवशी राजू माझ्या ताईला भेटण्यासाठी आमच्या घरी आला तेव्हा आई वडील देखील घरात हजर नव्हते. माझ्या बहिणीचा आणि राजू दादाचा साखरपुडा झाला होता. त्यामुळे हे तर सरळ सरळ आहे की त्यांचं आमच्यासोबत एक नातं जोडलं गेलं होतं. आम्ही दोघी बहिणीच घरी होतो. घरामध्ये अजून कोणीही नव्हतं. तो मागच्या दारातून आला होता. मला समजलं की तो ताईला भेटायला आला आहे. जेव्हा मी चहा बनवायला लागले तेव्हा ते दोघे एकमेकांसोबत बोलत होते. इतक्यातच दारावर जोरजोरात खटखट होऊ लागली. मी घाबरले. मला वाटलं कदाचित आमचे आईवडील आले आहेत. पण जेव्हा मी दाराच्या फट्यातून डोकावून पाहिलं तेव्हा कोणीतरी 3-4 माणसं बाहेर उभी होती. मला खूप भीती वाटू लागली. मी विचार देखील करू शकत नव्हते की आमच्या दारावर कधी अशी लोक देखील येतील. मी या गोष्टीमुळे तरी निश्चिंत होते की राजू दादा आमच्या सोबत आहे. परंतु ती माणसं गावातील गुंड होती ज्यांना बघूनच लोक घाबरायची. ती लोक बोलू लागले की दरवाजा उघड, नाहीतर आम्ही दरवाजा तोडून टाकू. मी त्यांच्याकडे विनंती करू लागले आणि बोलू लागले की घरामध्ये आम्ही दोघी बहिणी आहोत, तुम्ही निघून जा. तेव्हा ती माणसं आई बहिणीवरून शिव्या देऊन बोलू लागली की आम्ही परत जाणार नाही. तू आम्हाला सरळ सरळ मूर्खात काढतेस, वेड्यात काढतेस. आम्हाला माहीत आहे की या वेळेला घरामध्ये कोण कोण आहे. तुमच्या घरामध्ये एक मुलगा आला आहे. हा सगळा गोंधळ ऐकून राजू देखील बाहेर आला. त्याने घराचा दरवाजा उघडला आणि मला आतमध्ये जायला सांगितलं. मी तर आतल्या खोलीत निघून गेले. परंतु राजू दादा त्या लोकांसोबत भांडू लागला.
आधी तर राजू दादा त्यांना शांतपणे समजावत होता आणि तिथून जायला सांगत होता, परंतु त्यापैकी एक खूपच घाण बोलू लागला की आम्हाला जर माहीत असतं की इथं मुली आहेत आणि अशा प्रकारच्या मुली आहेत तर आम्ही देखील इथे रोज आलो असतो. आम्ही तर तिघे चौघे आहोत, यांना पैसे देखील जास्त चांगले मिळतील. त्यांचे ते बोलणे ऐकून राजू दादाला राहावलं नाही. ते लोक इतकं वाईट बोलत होते की ज्यामुळे राजू दादा खूपच चिडला होता. तो रागाने लालबुंद झाला होता. हे तर सरळ आहे की जर त्याच्या होणाऱ्या बायकोबद्दल इतकं कोणी घाण बोलत असतो, एखाद्या पुरुषासमोर होणाऱ्या बायकोबद्दल इतकं कोणी घाण बोललं तर तो पुरुष कदापि ते सहन करणार नाही. त्यावेळी तर राजूदादा त्यांना काही बोलला नाही. राजूदादा हुशार होता आणि त्याला एवढी अक्कल होती की आम्ही दोघी बहिणी घरात असताना त्याच्यासोबत भांडण करणं खूप चुकीचं आहे. राजूदादाने त्यांना समजावून घरी पाठवलं आणि आता हा तर रोजचाच तमाशा झाला. आमच्या घराच्या बाहेर 3-4 गुंड उभे राहायचे. आई बाबा जसे इकडे तिकडे जायचे तसे ते लोक आम्हाला खूप त्रास द्यायचे. एके दिवशी असा एक प्रसंग घडला ज्यामुळे आमचं आयुष्य अगदी पलटून गेलं. माझी बहीण तिच्या खोलीमध्ये झोपली होती. त्याच वेळेला एक पुरुष चोरून खिडकीतून तिच्या खोलीत गेला. त्याच वेळेला राजू देखील घरात आला. त्याने त्या पुरुषाला आमच्या घरात येताना पाहिलं होतं. त्यावेळी मात्र त्याला ते सहन झालं नाही आणि मग तेव्हा इतका मोठं भांडण झालं की ज्यामध्ये ना फक्त माझ्या बहिणीचा खून झाला तर राजूदादाच्या हातून देखील एक असा गुन्हा घडला ज्यामुळे त्याला फाशीची शिक्षा मिळाली. जर आम्ही लोक देखील श्रीमंत असतो, आमच्याकडे देखील राजकीय ताकद असती तर नक्कीच असं झालं नसतं. कोणाच्याही घरावर हल्ला करून त्याच्या घरातल्या मुलींच्या इज्जतीवर हल्ला करून त्या गुंडावर तर कोणीही फुलं उधळणार नव्हतं ना. राजूदादाने जे केलं ते त्याच्या बायकोला वाचवण्यासाठी, आम्हाला वाचवण्यासाठी केलं आणि मग असं बघायला गेलं तर त्याच्यावरही अशी केस होणं खूपच चुकीचं होतं. परंतु ते लोक त्या गावची श्रीमंती लोक होती, त्यामुळे त्यांनी राजूदादावर ही अशी केस लावली. पहिले दर 6 महिने तो इकडे तिकडे फरार होता, परंतु शेवटी त्याला पकडून जेलमध्ये टाकलं गेलं. आता जरी तो इथून बाहेर निघाला तरी देखील ते लोक त्याला जिवंत सोडणार नाहीत. खरं तर दोष आमचा नाही, दोष त्या लोकांचा आहे ज्याने आमच्या घरावर कारण नसताना नजर ठेवली आणि आम्ही न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा दिली. माझ्या आईवडिलांनी राजूदादाच्या वडिलांना ही कल्पना सांगितली. राजूदादाचे वडील जेव्हा त्यांना भेटायला आले तेव्हा त्यांनी हा सर्व प्लॅन त्यांना व्यवस्थित समजावून सांगितलं. माझ्या आईने वचन देऊन सांगितलं की माझी दुसरी मुलगी देखील तुझ्यावर ओवाळून टाकेल, परंतु तुला शिक्षा होऊ देणार नाही. माझ्या कुटुंबाला जितकी त्याची गरज आहे तितकी कोणालाच नाही. जर मी मरून गेले तर काहीच फरक पडणार नाही, असं बोलून ती मुलगी रडू लागली. मला समजत नव्हतं की आता त्या केसचं काय होईल, परंतु सध्या राजू एका मोठ्या वकिला भेटण्यासाठी दुसऱ्या शहरात गेला होता. कारण की जेव्हा हे सगळं घडलं होतं तेव्हा त्या लोकांनी एक मोठा वकील करून सोबतच त्यांची ओळख वापरून राजूकडून कोणतीही तक्रार दाखल करून घेतली नव्हती. सोबतच त्याला कोर्टामध्ये अपील देखील करू दिलं नव्हतं की त्याच्या बाजूने त्याला काही बोलू देखील दिलं नव्हतं आणि त्यामुळेच त्याला ती फाशीची शिक्षा मिळाली होती. परंतु आज देवाने त्याला मदत केली होती. त्या मोठ्या वकिलाने राजूची केस खूप चांगल्या पद्धतीने लढली आणि राजूला त्याचा हक्क मिळवून दिला. राजूला त्या केसमधून निर्दोष सिद्ध केलं गेलं कारण ज्यामध्ये त्याची काहीच चूक नव्हती.